देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दरबारी फैसला होण्याची दाट शक्यता आहे। असं असतानाच दिल्लीच्या राजकारणामध्ये वजन निर्माण केलेले विनोद तावडे मात्र महाराष्ट्रात परतण्याची चर्चा आता सुरू झालेली आहे। विनोद तावडेंची महाराष्ट्र वापसी झाली तर ती कोणत्या स्वरूपाची असेल या संदर्भात मात्र महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली आहे। सविस्तर पाहूयात। देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दरबारी फैसला, राजीनाम्याबाबत दिल्लीत अंतिम निर्णयाची शक्यता, विनोद तावडेंच्या महाराष्ट्र वापसीच्या चर्चेला जोर। मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या झालेल्या पिछेहाटीची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची इच्छा बोलून दाखवली। फडणवीसांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आलाय। मुंबईत असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी सकाळीच नागपूर गाठलं। तिथं समर्थकांनी फडणवीसांना गराडा घातला। हार तुरे स्वीकारल्यानंतर कुणाशीही काहीही न बोलता फडणवीस घरी गेले। फडणवीसांनी तिथं संघाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली। 2 तासांच्या चर्चेनंतर फडणवीस दिल्लीला निघाले। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याबाबत नाना अर्थ आता काढले जाऊ लागले आहेत। फडणवीसांचं डिमोशन होण्याची शक्यता विरोधकांना वाटू लागली आहे। देवेंद्रजींना अप्रत्यक्षपणे हे तावडेंना सुनवायचे होते की उमेदवार मी निवडलेले नाहीत, हे उमेदवार तावडेंनी निवडलेले उमेदवार आहेत, तावडेंनी सुचवलेले। म्हणजे लोकसभेच्या उमेदवार निवडीमध्ये सुद्धा तावडेंचं पारडं किती जड होतं आणि त्याच्यामुळे देवेंद्रजी किती दुखावले गेलेले होते आतून, ती खतखत काल तर बाहेर आले। लोक देवेंद्र फडणवीसांचा परतीचा पाऊस सुरू झालाय याची विरोधक चिन्ह देखील सांगू लागले आहेत। प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यापैकी कुणीही फडणवीसांच्या समर्थनात ट्विटही केलं नसल्याचा दावा केला जाऊ लागलाय। प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, आशिष शेलार, कितीतरी नावं असतील की ज्यांना देवेंद्रजींनी जवळ केलं, चांगले दिग्गज नेते संपवून यांना जवळ केलं होतं। यातला एकही नेता कालपासून देवेंद्रजींच्या अजिबात त्यांच्या समर्थनात बोलताना दिसत नाही। म्हणजे देवेंद्रजी एकटे पडलेले आहेत। फडणवीसांना हटवण्यासाठी दिल्लीतून काही हालचाली होतील असं वाटत नसल्याचं राजकीय अभ्यासक सांगतात। दिल्लीतनं त्यांना सांगितलं गेलं असं नसावं, कारण दिल्लीतलं भाजपचं नेतृत्व सर्वांना माहिती आहे। अगदी ते जे नेतृत्व आहे 2 नेत्यांचं आणि JP नड्डा त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, निश्चित ते काही कोणाला अशा रीतीने वागवत वगैरे नाहीत की दिल्लीच्या राजकारणामध्ये स्थिर स्थावर झालेले विनोद तावडे महाराष्ट्रात परतण्याच्या चर्चांना वेग आलाय। विनोद तावडे मराठा नेता आहे, शिवाय दिल्लीश्वरांचा त्यांनी विश्वास संपादित केलाय। त्यामुळे भाजपची पिछेहाट होत असताना विधानसभा निवडणुकीसाठी तावडेंना महाराष्ट्रात पाठवलं जाऊ शकतं असं जाणकार सांगतायत। तावडेंचं पारडं राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा, कारण आपण बघितलं असेल की लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जी वाचून दाखवली गेली, ती पहिली यादी वाचण्याचा मान, ज्याच्यामध्ये दस्तूर खुद्द मोदीजींचं नाव होतं उमेदवार म्हणून, ती वाचण्याचा मान विनोद तावडेंना मिळणं, याच्यातच विनोद तावडेंचं केंद्रीय पातळीवरचं वजन किती वाढलेलं आहे हे स्पष्ट करणारं आहे। भाजपची पिछेहाट रोखण्यासाठी दिल्लीतून उपाययोजना होणार नाही असं होणार नाही। त्यामुळे फडणवीसांबाबत आता दिल्ली काय फैसला करतंय याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।